लास्ट लेक्चरला आपण काय काय शिकलो? कोण सांगेल नाही तोपर्यंत तुम्ही प्रॉपर डेव्हलपमेंट करू शकणार नाही. ओके. सो मी माझी स्क्रीन शेअर करतो इथे. स्क्रीन सर्वांना दिसते? ठीक आहे. तो आपण नेक्स्ट पार्ट जो डेव्हलपमेंटचा होता आपला तो करायला घेऊया. आपण इथे एक पेज बनवत होतो. ठीक आहे. डिजिटल मार्केटिंग कोर्सेससाठी. ओके. आपल्याकडे एक ऑलरेडी रेडीमेड पेज होतं जिथं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे असं बनलेलं आहे. ओके. सो आपण तसंच पेज त्याच टाईपचं पेज आपण इथे बनवायचा प्रयत्न करतो. ओके. आपण इथपर्यंत आलो होतो जॉब ऑपॉर्च्युनिटीजपर्यंत. ओके. सो इथं आपल्याला कंपनीचे लोगोज आहेत. ओके. सो इथे जॉब ऑपॉर्च्युनिटीचा सेक्शन जो आहे तो इथे आहे. सो आपण काय करू शकतो, त्याला इन्स्पेक्ट करायचं. ओके. आणि जे इमेजेसचं सेक्शन आहे ना ते आपल्याला इमेजेस हवेत. ओके. सो इथे 2 सेक्शन आहेत इमेजेसचे. तुम्ही बघू शकता हा एक आणि हा एक. ओके. सो मी काय म्हणतो याला एडिट म्हणतो. एडिट ॲज HTML म्हणजे हा एक सेक्शन झाला आणि त्याच्या खालचं सेक्शन पण तोच आहे. तसंच आहे. ठीक आहे. सो सिलेक्ट ऑल, कॉपी, न्यू चॅट, पेस्ट. ओके. आणि परत इथे येतो. हा जो खालचा सेक्शन आहे त्याला मी एडिट ॲज HTML म्हणतो. सिलेक्ट ऑल, कॉपी आणि ChatGPT मध्ये पेस्ट. ओके. आता त्याला काय मी विचारतो की क्रिएट वन HTML section for the job opportunities किंवा for the students placed here. For the our student placed here. Okay. For this section, add same images which I have provided to you. आता तो बघू HTML CSS करतोय का नाही. ठीक आहे. त्याने एक HTML CSS घेतलंय करायला. आता H2 our student placed here. ओके. त्यानं ते सगळे लोगोज वगैरे पण घेतलेले दिसत आहेत इथे. ओके. कितीचं आहे आपलं ते 1 2 3 4 5 6 7. ओके. Create 2 rows for that. Create
क्रिएट अ ग्रीड, ह्याला आपण काय म्हणतो, ग्रीड म्हणतो. क्रिएट अ ग्रीड ऑफ 2 rows and place these logos there. आता त्याला समजून जाईल की 2 रोचा आपण ग्रीड लेआउट बनवलं. ओके, आता मी हा कॉपी करतो आणि जॉब प्लेसमेंटचं जे आपलं पेज आहे, सगळ्यात आधी तर आपल्याला हे लॉग इन करावं लागेल परत एकदा. ओके, पेज क्रिएट करतोय आपण. ऑल पेजेसवरती या. इथे तुम्हाला ते डिजिटल मार्केटिंगचं पेज मिळेल. डिजिटल मार्केटिंग कोर्स. ओके, सो इथं आल्यानंतर सिलेबस झाला. जॉब ऑपॉर्च्युनिटीच्या जागी तुम्हाला आवर स्टुडंट प्लेस्ड नावाचं जे आहे तो सेक्शन तुम्हाला इथे टाकायचं आहे. ओके, आणि ह्याला पण नाव तसंच द्या, आवर स्टुडंट प्लेस्ड. आवर स्टुडंट प्लेस्ड म्हणतो. इथे एकदा रिफ्रेश करून बघूया कसं दिसतंय. ओके, सी अशा पद्धतीचं हे दिसतंय. ठीक आहे, आता त्याच्यानंतर कोर्स फीज. आता हा आपल्याला CTA बनवायचा आहे, बरोबर आहे. सो काय करतो मी, ह्याला घेतो, हाच कोड घेतो. ओके, सगळ्यात आधी तुम्ही हे चेंज करतो की PAP नावाचा जो ऑप्शन आहे तो अवेलेबल नाही आहे आपल्याकडं. We don't have PAP option. Write some other line. Okay, affordable with flexible payment plan to suit your budget. Like that, त्याच्या आधी आपल्याला की आपण लाईन जी आहे ती तिथे देऊयात आधी. ओके, आणि ह्या सेक्शनला मी काय म्हणतो, क्रिएट अ प्रॉपर CTA सेक्शन विथ डिझाईन. ओके, न्यू चॅट, क्रिएट प्रॉपर CTA कॉल टू ॲक्शन म्हणतो आपण. ठीक आहे, त्याला क्रिएट प्रॉपर CTA डिझाईन फॉर दिस कोर्स. बटन at right side and text at left side. ओके, असं प्रॉपर त्याचं CTAचं जे आहे ते प्रॉपर डिझाईन बनवून देतात असं म्हटलं. सो आता त्याचं काम सुरू
केलेलं आहे. बटनला लिंक आहे का? बटनला लिंक जर नसेल तर आत्ताच आपण त्याला हे केलं पाहिजे. चेंज बटन टू अँकर टेक्स्ट. कारण कसा विषय की लिंक परत क्लिकेबल होत नाही. ओके, सो ठीक आहे. त्यांनी सेक्शन दिलेला आहे बनवून. कॉपी करू आणि इथे जिथं फीचं सेक्शन आहे तिथं मी त्याला पेस्ट करतो. आणि फी एन्क्वायरीला जे बटन आहे ते आपण तिथं बटन घेऊया. फी एन्क्वायरी तिथे एक बटन आहे. कॉपी लिंक ॲड्रेस आणि इथे. ओके, आणि मला सेव्ह म्हणतो. सेव्ह म्हटल्यानंतर ते अशा पद्धतीनं दिसेल. सी आता बॅकग्राऊंड कलर जो आहे तो त्यानं वेगळा घेतला इथे फक्त. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. सेम टू सेम बॅकग्राऊंड कलर घेतला. आपण काय करू, बॅकग्राऊंड कलर थोडासा चेंज करूया त्याच्यामध्ये. ओके, म्हणजे तो व्यवस्थित दिसेल. नाहीतर ह्याला खालच्या सेक्शनला घेऊयात. आयसो अप्रूव्ड सर्टिफिकेशन आहे, त्याला वरच्या सेक्शनला ठेवूयात. ठीक आहे, तसं केलं तरी पण चालेल. सो फीचा जो सेक्शन आहे तो फीचा सेक्शन मी कॉपी करतो, कट मारतो तिथे. आणि जो सर्टिफिकेशनचा सेक्शन आहे त्याच्या इथे मी ते टाकतो, सेव्ह म्हणतो. आणि आता आपण चेक करूया. ठीक आहे, स्टुडंट रिव्ह्यूच्या पण ते खाली आलं. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. कोर्स फीज. ओके, सो अच्छा आता इथं आवर स्टुडंट प्लेस्ड हिअर ह्याचा सेक्शन ऑलरेडी इथं बनला होता. सो आवर स्टुडंट एक्सेल ॲट लीडिंग कंपनीज लाईक. आता हा ठीक वाटतोय मला. तो हा टेक्स्ट मी त्याला देतो. इथं जो होता ना H2 त्याला मी सेक्शन देतो हा. आणि तो जो खालचा सेक्शन आहे त्याला आपण काढून टाकूयात. कंपनी लोगो जे आहे हा सेक्शन आपल्याला नको इथे. ओके, नाव सेव्ह दिस. आता चेक करा कसं दिसतंय बघा. सेम हे अशा पद्धतीनं तुमचं पेज जे आहे ते दिसतंय. ओके, इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे का? नो सर. समजतंय का मी काय करतोय ते? कसलाही डाऊट असेल तर विचारा. काहीच समजत नसेल तर ते पण विचारा की आम्हाला काहीच समजत नाहीये सर, काय चाललंय ते. तसं पण तुम्ही बोलू शकता. नक्की कोणता पार्ट समजत नाही ते पण तुम्ही सांगू शकता. आहे का कोण असं ज्याला कोणता पार्ट समजत नाही वगैरे? ठीक आहे, आय होप तुमच्या सर्वांना समजतंय काय चाललंय ते. ठीक आहे, ओके, आपण पुढे जाऊयात.
आयसो अप्रूव्ड सर्टिफिकेशन. आता सर्टिफिकेशन्स कोणकोणते आहेत आपल्याकडे? आयसो अप्रूव्ड सर्टिफिकेशन्स. ओके, आता सर्टिफिकेशनचे लोगोज आपण नाही टाकले इथे. ठीक आहे. आता काय करतो मी, गुगलला जातो. टेल मी आयसो किती 7 with their logos, uh, which I can download. Size should be same for all logos. Okay. Hmm. इथे त्याला एक सांगायचं राहिलं की give me in digital marketing industry. Provide me logo link. ठीक आहे, आपल्याला आयसो अप्रूव्ड सर्टिफिकेशन्स पाहिजेत. हा काय लोगो लिंक दे नाही. अवघड. चेक करूया. विच इंडस्ट्रीज कॅन बेनिफिट फ्रॉम आयसो. ओके, गुगलवरती या आयएसओ सर्टिफिकेशन्स इन डिजिटल मार्केटिंग. इथे एखादी वेबसाईट वगैरे आली असेलच, त्यातली आपण ती घेऊयात. डिजिटल कलाकार. हम्म. ओके, आता हे तर आयसो सर्टिफाईड नाही, वी आर पार्टनर ऑफ. सो आपण हे घेऊ शकतो. ठीक आहे. सेल्स फोर्स, हबस्पॉट, गुगल, मेटा, मेलचिम, सेमब्रश अँड ॲमेझॉन ॲडव्हर्टायझर. आपण हेच घेऊयात सगळं. ठीक आहे, मी याला ओपन इमेज इन न्यू टॅब म्हणतो. ओपन इमेज इन न्यू टॅब. आणि परत जर आपल्याला काही चेंज करायचं असेल तर तसं मी ते इमेजेस सरांकडून घेऊन चेंज करेन. आता आपल्याला टाकण्यासाठी तर हे घेतो. ठीक आहे. आता याला काय म्हणतो मी, सेव्ह. आता GIF का दिलं यांनी. ठीक आहे, जे दिलं ते घेऊयात. सेव्ह वेब पेज दिलेलं आहे. सेव्ह इमेज ॲज PNG. असं का केलं यांनी? वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे. सेव्ह इमेज ॲज, सेव्ह इमेज ॲज, सेव्ह इमेज ॲज, सेव्ह इमेज ॲज. ओके,
आणि वी आर पार्टनर ऑफ. सो वी आर पार्टनर ऑफ हे चांगलं टेक्स्ट आहे त्याच्याऐवजी आयसो सर्टिफिकेशन पेक्षा. ठीक आहे. कुठं आहे ते आयसो? हां, वी आर पार्टनर ऑफ. आता काय करायचं फक्त आपल्याला, त्याला मी आधी सेव्ह करतो आणि इथे येतो आणि मीडियामध्ये त्या सगळ्या फाईल्स मी आधी अप करतो. ॲड मीडिया फाईल. ओके. डाउनलोडमध्ये आलो आणि इथे सगळ्या फाईल्स ज्या आहेत त्या मी अप केल्या. ओके. आणि आता काय करतो मी, एकाची लिंक जी आहे ती मी कॉपी करून ठेवतो. इथं नाव कॉपी. लेक्चरच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं असेल की मी हे नोटपॅड यूज करतो, कारण की रिझन काय त्याच्यामागं की ते सेव्ह करून ठेवतात. तर लास्ट टाइम जे काय मी एडिट केलं होतं ते सगळं त्यानं सेव्ह करून ठेवलेलं आहे. आता हे सगळे मी URLs आधी घेतले याचे. URLs घेतल्यानंतर काय करायचं आपल्याला, ते त्या URLsचा आपल्याला कोड बनवायचा आहे. एका रो मध्ये सगळे आले पाहिजेत. ओके. मेटा घेतला, मेटाचा पण मेलचिम काय आहे माहिती आहे तुमच्या सर्वांना? माहित असेल तर सांगा. मेलचिम माहिती आहे तुम्हाला काय आहे? ईमेल मार्केटिंग टूल आहे ना सर. ईमेल मार्केटिंगचं टूल आहे. करेक्ट. सेमब्रश कशासाठी वापरतो माहिती आहे तुम्हाला? सेमब्रश वापरतो आपण वेबसाईट अनालायसिस करायला. ठीक आहे. येस सर. त्याच्यामध्ये कीवर्ड रिसर्च, प्लॅनिंग. ट्रॅफिक. येस, करेक्ट. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला सेमब्रश मध्ये मिळतात. ओके. सो नाव आता आपण काय म्हणायचं त्यांना, राईट अ कोड फॉर. कशासाठी कोड लिहा? वी आर पार्टनर्स ऑफ. याच्यासाठी कोड लिहा. सेक्शन. हिअर आर दी लोगो URLs ऑफ द सेम. ओके. आता त्याला लोगोचे जे URLs आहेत ते देतो. राईट राईट कोड फॉर single row and include all these logos with same size. Okay. So आता हा कोड लिहिल. त्याला मी लोगो काढून दिला म्हणजे कसं आहे, मला परत त्या कोडमध्ये मला ॲड करावं लागलं असतं. ते आपल्याला लागू नये यासाठी मीच त्याला काढून दिलं. ओके. आता हा सेक्शन झाला आणि त्या सेक्शनला मी इथं आणून सर्टिफिकेशनच्या इथं आणून मी पेस्ट करतो. ओके. सो मी इथं तो कोड पेस्ट केला आणि सेव्ह म्हणतो. आता चेक करा बरं कसं दिसतंय. वी आर पार्टनर्स ऑफ. आणि आपल्याला हा बॅकग्राऊंडचा कलर नको इथे आता.
सो इथं मी कलर जो आहे तो काढून टाकतो. जो बॅकग्राऊंडचा कलर त्यानं कुठून घेतला आहे तो मी कलर काढून टाकतो. कलर इथे घेतलेला बॅकग्राऊंड कलर, ठीक आहे. तो सेक्शनमधून मी त्या काढून टाकतो. इथं घेतला आहे. ओके. सो हा इथून काढतो आणि अजून एक चेंज म्हणजे की एका खाली एक इमेजेस येत आहेत. सो मी हा सेक्शन सुद्धा स्टुडंट रिव्ह्यूच्या खाली पाठवतो. कट करतो आणि इथे स्टुडंटचे रिव्ह्यूज आहेत. इथे स्टुडंटचे रिव्ह्यूज आहेत, तर ह्याच्या खाली मी तो सेक्शन ऍड करतो. ठीक आहे. आणि त्याला मी सेव्ह म्हणतो. ओके. सो आता तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने इथे बनेल. आता आवर प्ले स्टुडंट्स, वाय चूज अ डिजिटल मार्केटिंग कोर्स, हा सेक्शन, परत हा सेक्शन, वी आर पार्टनर ऑफ, त्यानंतर कोर्स फी आणि स्टुडंट रिव्ह्यूज. ओके. त्यानंतर इन्स्पिरेशन फ्रॉम आवर फाउंडर नवनाथ दरेकर, नंतर फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आणि गेट इन टच. गेट इन टच नको आहे आपल्याला, कारण गेट इन टच हा खाली सेक्शन आहे आपल्याकडे. सो गेट इन टच सेक्शन मी इथून काढून टाकणार आहे. कॉन्टॅक्ट इन्फोचा जो सेक्शन आहे हा सेक्शन इथून काढून टाकणार. आता हा ड्यू जो आहे हा ड्यू एकदम सुरुवातीला तयार झालेला आहे, त्यामुळे इथून कोड नाही काढायचा. इथे बघा सेक्शन आय डी, हा सेक्शन इथे ओपन होतोय, इथे क्लोज होतोय. सो तुम्हाला फक्त एवढंच उचलायचं आहे आणि कट मारायचं आहे. तो ड्यू आहे तसा ठेवा, नाही तर तुमच्या कोडमध्ये प्रॉब्लेम येईल. कंट्रोल शिफ्ट आर, गेट इन टच निघून गेलं. ठीक आहे. आता काय करायचं, स्टुडंट रिव्ह्यू जे आहे ना हे कार्ड लेआउटमध्ये बनवूयात आणि ॲड 2 मोर स्टुडंट रिव्ह्यूज त्याला म्हणूयात. ओके. सो जो स्टुडंट रिव्ह्यूचा कोड आहे फीज रिव्ह्यू, हा रिव्ह्यूचा जो कोड आहे ना ओके, इथे न्यू चॅटमध्ये येतो आणि त्याला काय म्हणतो, ॲड, टोटल 3 होते ना, सो अजून 3, ॲड 3 मोर रिव्ह्यूज इन धिस and write this code in card layout and place total 6 reviews in 2 rows and 3 columns. Okay. आता त्याला मी असं सांगितलेलं, आता तो तिथं 6 रिव्ह्यू आपल्याला बनवून देईल. इथे त्यानं काय केलं, आपल्याला सेपरेट CSS दिलं. तर चांगलं आहे, आपल्याकडे CSSचा पण सेक्शन आहे, त्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. आधी मी हे रिव्ह्यूज जे आहेत ते रिव्ह्यूजच्या ठिकाणी जाऊन ॲड करतो तिथे स्टुडंट रिव्ह्यूज. ओके. आणि नंतर मी ती जी CSS आहे ती CSS घेतो
आणि ती CSS मी ॲड करतो CSSच्या जागी. इथे आपल्याकडे स्टाईल आहे. कमेंट कशी देतो आपण? आय थिंक CSS मध्ये काही कमेंट दिलेली नाही आहे आपण शक्यतो. ठीक आहे, काय प्रॉब्लेम. सेव्ह म्हणतो आणि इथं आपण चेक करूया. सी 4चं त्यानं बनवलं. ओके, असं केलं का? काय प्रॉब्लेम? बॅकग्राऊंड कलर इथं पण नको आहे आपल्याला. सो बॅकग्राऊंड कलर मी काढतो आणि 2 डुप्लिकेट बनवतो याच्यात. ठीक आहे. सो बॅकग्राऊंड कलर दिला असेल त्यानं. हा, रिव्ह्यू नावाचा सेक्शन आयडी आहे का? रिव्ह्यू नावाचाच आयडी आहे. बॅकग्राऊंड कलर तर मी काढून टाकतो आणि इथे आधी येतो आणि जे रिव्ह्यू कार्ड. ओके, असे रिव्ह्यू कार्ड मी अजून 2 इथे ॲड करतो. ठीक आहे, ड्यू क्लास रिव्ह्यू कार्ड. सो 2 रिव्ह्यू कार्ड मी अजून ॲड करतो इथे, 1 and 2. ओके, फक्त तो काय होईल आता, ते डुप्लिकेट होतील तर तिथं पण आपण ते चेंज करू शकतो. बेस्ट डिसिजन एव्हर. ओके, राईट नॉर्मल कोर्स रिव्ह्यू in 1 line with name, give me 2. मला 2 रिव्ह्यू द्या एका लाईन मध्ये दिलेले. जसं की दिस इज कोर्स वॉज इनक्रेडिबली इन्साइटफुल, अनाया शर्मा. ओके, सो हा रिव्ह्यू जो आहे तो अनाया शर्माने दिलेला आहे. अनाया शर्मा. नेक्स्ट रिव्ह्यू आहे हायली recommended this course anyone looking like this skill, their skill, Rahul Verma. Okay, so next review card मध्ये राहुल वर्माला दिलेला रिव्ह्यू आपण टाकूयात. राहुल वर्मा. ओके, सो मी याला करतो सेव्ह. आता तुम्ही करू शकता चेक. अनाया शर्मा अँड राहुल वर्मा. आता अनाया शर्माचं थोडंसं ते वरती खाली वरती झाले. सो आपण त्याला अनाया शर्माला अजून एक लाईन टाकूया. थँक यू सो मच. सो ती अनाया शर्माचा रिव्ह्यू जो आहे तो थोडासा खाली येईल. येस, ओके. सो स्टुडंट रिव्ह्यूज कलर बॅकग्राऊंडचा काढलेला आहे आपण. वी आर पार्टनर ऑफ कोर्स फीज. ओके, सो अशा पद्धतीचे आपले सेक्शन झाले. डिजिटल मार्केटिंग कोर्स, 100% प्लेसमेंट. ओके, सी we are partner of course fees, inspiration from our founder Navnath Mohan Darekar. ओके, आता काय म्हणायचं आहे त्यांना की आता आपण त्यांना काय म्हणू की हे जे आहे फाउंडर्स बायो, न्यू चॅट, make this founder bio
in two column layout. uh, Left side will be founder's image and right side name, description, and LinkedIn profile link. Design it in good way. चांगल्या पद्धतीने डिझाईन करा त्याला. ओके. त्यांना अशा पद्धतीचे सेक्शन बनवून दिलेले आहेत आपल्याला. आम्ही कॉपी करतो आणि फाउंडरच्या इथं पेस्ट करतो, सेव्ह करतो आणि चेक करतो. ओके. सो इमेज जी आहे ती इमेज आपल्याला घ्यावी लागेल सरांची. सरांची इमेज तर नाही आहे इथे, अबाउट असच्या पेजवरती असेल. ओपन इमेज इन न्यू टॅब, कॉपी आणि सरांची इमेज जी आहे ती आपण देऊ तिथे. ओके. Control Shift R, Ali image, inspiration from our founder Navnath Mohandarekar. ओके. सो इथे आपण अजून लिंक्डइनची प्रोफाईल नाही आहे, आय थिंक सरांची, मे बी शी नाही आहे, दुसरी असेल. ही प्रॉपर आहे. कॉपी लिंक ॲड्रेस, प्रॉपर लिंकची प्रोफाईल पेस्ट करा आणि टेक्स्ट सुद्धा थोडंसं आपल्याला तिथून घेतलं पाहिजे. सो आपण इथून 2 लाईन्स घेऊयात सरांच्या बद्दल. Have the good environment still not understood. Youngster have still not implemented good environment from there. इथपर्यंत आपण घेऊयात. ओके. आणि इन्फोमध्ये पॅराग्राफमध्ये ते आपण पेस्ट करूया आणि सेव्ह करूया. आता चेक करा बरं कसं दिसतंय. अशा पद्धतीनं आता आपलं इन्स्पिरेशन फ्रॉम अवर फाउंडर आणि आता राहिलं तो म्हणजे फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन. ओके. सो आपण काय फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चनला आपण काय करूयात, तर ह्या सेक्शनला प्रॉपरली डिझाईन फक्त करून घेऊयात. ओके. न्यू चॅट, design this section properly. On click it will open
By default, keep first question open. Once we open another question, then previously previous one should be closed automatically. ओके, तो अशा पद्धतीने डिझाईन करा हे फीचर सेक्शन त्याला सांगितलेलं आहे. सो आता बघूया तो डिझाईन करतोय. इथं तो आपल्याला JS पण देणार बरं का, नाही का, JS दिली जिथे जिथे ॲनिमेशनचा पार्ट येतो ना, सो तिथे तिथे JS देतातच ते. ओके, तुम्हाला JS लिहावीच लागते. सो मी आलो इथे FAQच्या सेक्शनला आणि इथे तो वाला पेस्ट केला. नेक्स्ट मी घेतली ती CSS FAQ वाली. ओके, कॉपी केली आणि माझ्या CSSच्या सेक्शनमध्ये मी आणून ती पेस्ट केली. नेक्स्ट मी घेतली JS. JS शुड बी आपण पूर्ण स्क्रिप्टच घेतो बरोबर. नेहमी नवीन स्क्रिप्ट ओपन करतो आपण सी. तर इथं आपण ती वाली स्क्रिप्ट ओपन करूया. सेव्ह म्हणतो आणि त्याला रिफ्रेश करतो. सी अशा पद्धतीने हे दिसेल. ओपन क्लोज. ओके, एक ओपन केलं, दुसरं क्लोज झालं. एक ओपन केलं, पहिलं क्लोज झालं. आता कसं पेज दिसते बघा. इनकॉग्निटो मोडला आपण चेक करूयात. सी डिजिटल मार्केटिंग कोर्स. इथे तुमच्या असे इमेजेस येत राहणार. ओके, वाय चूज डिजिटल मार्केटिंग कोर्स मास्टर हे, परत आवर स्टुडंट एक्सेल हे, स्टुडंट रिव्ह्यूज, वी आर पार्टनर्स ऑफ, कोर्स फी, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स. कसं डेव्हलप झालं हे, आवडलं तुम्हाला? येस सर. ओके, तुम्ही सुद्धा असंच पद्धतीचं ट्राय करा. ओके, कोणाला काही डाऊट असतील तर डाऊट विचारा.